वादा म्हणजे काय भूत प्रेत पिशाच्च. अच्छा. बाहेर माणूस पडला म्हणजे काय ना काय तुम्हाला विषय वाढतातच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. आज आपण बऱ्याच दिवसांनी व्लॉग करतो आहे कारण का आज आहे गणपती पूजन अथर्वच्या लग्नाचं. सो अथर्वच्या लग्नाचे जे फेस्टिव्हिटीज आहेत ते सगळे चालू झालेले आहेत. आज काय आता गणेश पूजन असेल ना? गणेश पूजन बरोबर हळदी कुटायचा कार्यक्रम सुद्धा असतो आपल्याकडे. सो तो मला वाटतं चालू झालं ऑलरेडी. थोडंसं लेट झालं आहे मला जायला, ऑलरेडी 11:15 झालेत. सो आज आहे आज तारीख आहे 26 जन. पहिला म्हणजे सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मला माहिती आहे हा व्हिडिओ थोडा नंतर येणार आहे, पण तरीसुद्धा बोलणं आपलं कर्तव्य आहे. आता याच्या जे पुढचे व्लॉग्स येणार आहेत ते सगळे व्लॉग्स असतील अथर्वच्या लग्नाचे. म्हणजे आमच्याकडे जे काही रिच्युअल्स होतात कसे होतात. अथर्वच्या लग्नाची अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की अथर्व दोन टाईप्समध्ये लग्न करणार आहे. कारण का रोशनी जी आहे ती बेंगॉली आहे. सो एक बेंगॉली वेडिंग पण होणार आहे आणि एक महाराष्ट्रीयन वेडिंग पण होणार आहे. सो दोन्ही एकदम इंटरेस्टिंग असेल, तुम्हाला दाखवायला खूप मजा येईल. आणि आपण निघूया आता अथर्वच्या घराकडे. चला. सो फायनली आम्ही आता पोहोचलो इकडे. सगळे डान्स बिन्स चालू आहेत. हॅलो मामी. सो मला वाटतं हा आता हळदी कुटायचा कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे डान्स वगैरे ही बघा. आणि काय अथर्व, हा हळदी कुटायचा कार्यक्रम झाला का? नाही, हळदी ठेवली आता चालू करणार. कुठे हळद? इथे हळद ठेवली आहे. सो तो आता कार्यक्रम बाकी आहे, तो तुम्हाला दाखवतो काय होतं तो. सध्या हा व्ह्यू एन्जॉय करा आणि हा डान्स पण एन्जॉय करा. सो आता इथे काय चालू आहे आणि काय होणार आहे ते जिजी मावशी तुम्हाला समजावेल जरा. आज अथर्व ज्याचं लग्न आहे अथर्व, त्याचं आज गणपती पूजन आहे. आणि तसंच आज आपण हळदी कुटून शुभारंभ करणार आहोत. आणि हळदी कुटण्याचा पण कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी सगळी सजावट केलेली आहे. ही सगळी आप्त मंडळी आपली जमलेली आहेत आणि आता लवकरच तो हळदी कुटण्याचा कार्यक्रम सुरू होईल. आणि त्याच्यानंतर आपण गणपती पूजन करून शुभ कार्याला अथर्व. पण हळदी का कुठतं म्हणजे स्टार्ट असं म्हणायचं तुला? हो, हळद कुटून नवऱ्या मुलाला हळद लावायची असते, तर ती आधी कुटून. मग ते आज लावणार, हळद लावणार अथर्वला? आज हळद नाही लावणार, आज जस्ट मुहूर्त करणार. अच्छा, ओके. आणि मग ह्याच्या उद्यापासून सगळी बाकीची पुढची कार्य हळूहळू सुरू होतात. पूर्वी ग्राइंडर नव्हते, त्यामुळे हळद उखळीमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये कुटून त्याची बारीक केली जायची, कारण ती लावण्यासाठी अशी अख्खी हळदच मिळायची.
आता आपला हळद कुटायचा कार्यक्रम मला वाटतं ऑलमोस्ट झालेला आहे. आणि एक असा प्रॉब्लेम आहे की मला ना हळदीची खूप डेंजर ॲलर्जी आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता की मला ऑलरेडी सर्दी चालू झाली आहे. सो आता आपण मी म्हणून थोडासा बाहेर आलो आहे, कारण की त्या स्मेलनी मला खूप त्रास होतो. पण ठीक आहे, आपण आता थोडंसं बाहेरून पण कव्हर करूया की काय चालू आहे. सो आता शिल्पा मावशी सगळ्या सवाशिणींना ओवाळून घेणार आहे. पण मला वाटतं आधी आपला हळदी कुटायचा कार्यक्रम झाला आहे ना. ओके, सो पूजन गणेश पूजन ना याच्यानंतर. येस, संध्याकाळी 4चा मुहूर्त आहे आपला. अच्छा, 4चा मुहूर्त. त्याच्या आधी जेवण आणि डान्स प्रॅक्टिस आहे. कुठलाही कार्यक्रम असला आपला की आपली कामं ती कॉन्स्टंटच असतात. सो आता मी आणि दादा चाललो आहे जेवण आणायला. सो जे दुपारचं जेवण आहे त्याची आपण ऑर्डर दिली आहे. ए बाबा, हेल्मेट घाल, हेल्मेट आतमध्ये. चल, असं आपण आता जेवण घेऊन येऊया आणि मग बघूया काय काय जेवण आहे ते तुम्हाला दाखवतो. सो आपण आता हे घेतलं. याच्यात मला जे 2 भाज्या, डाळ आणि कोथिंबीर वडी, बरोबर ना, एवढंच काहीतरी आहे. सो बाकीचं मला वाटते जे भात वगैरे आहे तो आपण घरी केलं आहे. सो हे आपल्याला एवढंच कलेक्ट करायचं होतं म्हणून आपण स्कूटी घेऊन आलो. ते ओपन नाही आहे ना, नीट बघा, वाकडं झालेलं. आता हे पण वाकडं आलं, हे पण पकड. चला तिकडे पोचून दाखवतो. आता इथे अडचण आहे थोडीशी. आता यांनी इथे डेंजरस मेमरीज काढल्या आहेत एकदम. मिहिका बघा, मी का कुठे, आर्या कुठे, आर्या बघा, आर्या बघा मध्ये. आर्या असं प्रॉपर क्लासिकल शिकली आहे. आर्या एकदम डेंजर डान्सर होते. सो हे आमच्या सूर्यवंशीच्या इथे 31st नाईटला डान्सर्स असायचे. ही मी काय इकडे. आर्या एकदम सेंटर स्टेजला होती तेव्हा. आर्या तेव्हा भांडणं केली ती सेंटर स्टेजला. काय हे आली आहे मी का. वाजले किती. तुझं नेहमीच सीन होतच असतात, सीन संपतच नाही. बाटली का आणली आहे. हायड्रेशन. इथे पाणी कमी आहे आपल्याकडे. वाईट नाही घातला ना, वाईट घातला तेव्हा आपला झेंडा होता भाऊ. झेंडा होता. मी कुठे आहे. तू मध्ये मी मध्ये आहे ना. झेंडा. झोपूया काय असं दादा मूवी. मी मध्ये राहू. आपल्याकडे पोल्युशन किती आहे ते बघा, तुम्हाला मी दाखवतो. सो ही तुम्हाला कुठे दिसत असेल, ही हा जो एरिया आहे ना पूर्ण, हा किंवा हा एरिया, हा वाला जो इथे ही जागा आहे. सो इथे तुम्हाला पूर्ण सिलिंग दिसते ॲक्च्युली. पण आता फॉग एवढा आहे ना की तुम्हाला मी झूम केलं तरी इकडे सिलिंग दिसणार नाही. एवढा स्मॉग, फॉग जे काय म्हणायचं आहे ते. जर संध्याकाळी थोडंसं क्लिअर झालं सनसेटच्या वेळेला तर तुम्हाला दाखवील की इथून सिलिंग दिसते ते. ॲक्च्युली मला डोळ्यांनी दिसते ती, पण थांबा तुम्हाला दाखवायचा परत एकदा प्रयत्न करतो. ही बघा, इथे दिसते तुम्हाला सिलिंग. नाही याच्यात नाही दिसत आहे. संध्याकाळी तुम्हाला दाखवतो पण सिलिंग दिसते इथून. जुने फोटोज बघतो त्याच्यामध्ये सस्मित आणि माझा डेंजरस सेल्फी मिळाला आम्हाला. हा 2012चा सेल्फी आहे. बंद करा. जेवण घ्या. चला पहिला काय काय जेवण. चला स्पृहा जेवण सांग आपल्याला. काय काय जेवण सांग स्पृहा. वालाची भाजी आहे, ओके, पुरी आहे, ओके, श्रीखंड, ओके. लाडू आहे, कोथिंबीर वडी आहे. कोथिंबीर. आणि हे काय. हा, हे सलाड आहे. काय भेंडी द्यायला येऊ नको तिकडे. कोणाला नाही आवडत भेंडी. तू गवार. मी टाकणार हे व्लॉग मध्ये. जे बोललीस ना आता, फसलीस तू आता हे बोलून. सो आता आम्ही एक चॅलेंज व्हिडिओ शूट करतोय. आधी आम्ही का प्लीज लक्ष द्या जरा. व्हिडिओ चॅलेंज व्हिडिओ. दादा परत मेजॉरिटी विन्स मध्ये हरलाय. पटकन चला जागा घ्या, पटापट शूटिंग चालू करूया. तू आधी आय मास्क. सस्मितने आता विडा उचललाय पूर्ण लादी साफ करायचा आणि एकदम स्वच्छ केली आहे. आर्याला जास्ती आवडलं वाटते. जाऊन बघ जरा. सस्मित हे रूम बघा किती साफ आहे. वाव. कोपरा राहिलाय. कोपरा नको. कोपरा नाही दाखवते पण हे बघा
आता कुठे चाललंय इथून कचरा बघा केवढा निघाला. काही दाखव. काय बोलते जिजी मावशी? असा मुलगा दाखवला ना काम हा. करणारा वगैरे भरपूर मुली येतील मुली येतील ना? म्हणजे काम करणारा नवरा. बघूया तुला पाहिजेत का रे भरपूर मुली? हा जेवण बिवून झालंय. सुस्तावलेले आहेत आपली पब्लिक इकडे. हा बघा हा सुस्तावलेला पहिला माणूस. बाकीचे सगळे जरा बिझी आहेत आणि इथे डान्सची प्रॅक्टिस चालू आहे परत. जहाँ मेरा यार बसता जिंद मेरी है. वाजलेत 3:45 आणि सगळे गेले P3 मध्ये पार्किंग मध्ये डान्स प्रॅक्टिस करायला. म्हणजे जे मुलं आहेत ते बाकीच्यांचे तुम्ही डान्स बघितलेच, जे डान्स चालू होते ते मोठ्या लोकांचा डान्स झालाय. सो आम्ही आता थोडा वेळ आहे आपल्याकडे. सो आम्ही चाललो डान्स प्रॅक्टिस करायला, कारण का 4 वाजता मला वाटते परत भटजी येणार. सो आता आपण P3 ला आलोय आणि मी एकटाच राहिलो कारण का मी जरा गाणी एडिट करत होतो, जी आपली गाणी आहेत ती. सो इथे बघा तुम्ही प्रॅक्टिस चालू आहे इकडे सगळ्यांची. आणि हा आज पहिल्यांदा आला इकडे भाऊ आपला. झालं का रे? झालं जमतंय ना? गाईज आता खूप प्रॅक्टिस झाली आहे. दमलोय पूर्ण. हे भिजून निघालंय सगळा कुर्ता. आता तो झाली का नाही प्रॅक्टिस? हा झाली आहे पण ठीक आहे. जय तुझी सस्मित डान्सची प्रॅक्टिस झाली नीट? एक्सपर्ट आता हा खरंच चांगला शिकलाय. हा आज पहिला दिवस आलाय आणि म्हणजे चांगलं कोपअप चांगलं केलंय त्याने. दादानी खूप चांगलं पिकअप केलं आणि हिला जरा जमत नाही. काय पिकअप कधी करणार? आता आमचे असे डान्स तर सगळे झालेत बसवून, पण जे फॉर्मेशन आहे की कोण कुठे उभं राहणार, कसं उभं राहणार ते सगळं ठरवतं. कारण का प्रॉब्लेम आहे की मनाताई अजून आली नाही आहे आणि मनाताई येणार आहे डायरेक्ट 31 जानेला आणि 1 फेब्रुवारीला आपलं संगीत आहे. सो माहिती नाही कसं होणार सगळं ते. सो आता तेच मेन म्हणजे तोच चालू आहे सगळं इश्यू की फॉर्मेशन काय करायची आहे ते. आता वाजलेत 5 वाजलेत ऑलरेडी, पण अजून पण भटजी आले नाहीत. का माहिती नाही. आम्हाला सांगितलेलं की 4चा मुहूर्त आहे. सो बघूया आता 5 वाजलेत. हा डान्स कम्प्लीट करून आम्ही चाललो आता वरती. आणि ही लोक पण आता गाडीमध्ये बसलेत कंटाळून. कोण कोण आहे या गाडीमध्ये? जिजू आहे, वहिनी आहे, स्पृहा पण आहे आणि ऋतू. इथं फोन घेऊनच असते आपली दिवसभर. हां तिथे बघा हे सगळं युट्यूबवर टाकणार मी. हा शपथ डायरेक्ट युट्यूबवर गेम खेळ युट्यूब शॉर्ट्स बघत बसते दिवसभर. हिला हे करा, डिसलाईक करा एक. इथे आमच्याकडे डिसअग्रीमेंट्स खूप असतात, त्यामुळे आमच्याकडे कंटिन्युअस आर्ग्युमेंट्स चालूच असतात. कुठलं गाणं? अरे यार गाईज, इट इज अ पॅकअप फॉर डान्स. पॅकअप क्लॅप फॉर युअरसेल्फ. नाईस. शरुताई सोडून बाकी सगळ्यांनी. तू कधी शिकतेस? तुला व्हिडिओ आलेत ना सगळ्यांचे? हां एकाच लिफ्टमध्ये. बापरे, हिला जिओ खूपच विश करते. अंबानी तुझ्या घरचं वाटते. केस विंचारलं आपलं नवरदेव एकदम आंघोळ बिंघोळ करून नवीन आंघोळ वगैरे करून रेडी. आणि आपली इथे पूजा मांडली आता. जे भटजी आहेत छान त्यांनी पूजा मांडली आहे सगळी गणेश पूजेची. आणि आता आपण चालू करतो थोड्याच वेळात. असंच असतं आता. काय झोप आली आहे तुम्हाला? दिसतंय झोपलो होतो मी. हा बसून चहा पण छान होता. चहा प्यायला परत झोप येते? नाही झोप येते. चहा प्यायला झोप घेतली नाही, पण जांभा येत असतात. मामा नाहीये त्यामुळे मामी आता मुंडावळ्या बांधते. हा मामाचा मुलगा पण आहे आणि मामाची बायको पण आहे. हा मामाची मुलगी पण. हा ही आहे. तू ऍक्टिंग कर येऊन होता. सस्मितनी गरमागरम कॉफी आणली आहे. सस्मितनी बनवून नाही आणली आहे, पण ही कॉफी खूप चांगली आहे असं मला कळलं आहे. ब्ल्यू टोकायची आहे ना? चला एक कप आपण चेअर्स टेस्ट करून बघूया आपण खरंच एवढी वर्थ इट आहे का.
खरंच खूप मस्त खूप मस्त सेम केली आणि एक नंबर आहे भाई एक नंबर आहे दुसरा कप आहे यांनी गपचूप दुसरा कप उडवलाय कन्सिस्टंट आहे का टेस्ट? चांगलं आहे पण मस्त आहे. क्रेझी आवडली तुला काय आवडली नॉर्मल आहे मी तर आपण या इकडे. ए माझ्या आता तो माझ्या केलं असतं तुझ्या पाया पडतो पण सगळ्या शूट मध्ये गेले बाबा सो आपण हे गणपती पूजन का करतो लग्नाच्या आधी त्यात आपल्याला विनोद काका थोडंसं सविस्तररित्या समजवतील ते ऐकून घ्या. गणपती पूजन अर्थात गणपतीची पूजा आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्याचा आरंभ हा गणपती पूजेनेच होत असतो आणि लग्नविधी हा सगळ्यात शुभ कार्य मानलं जातं आणि त्याचा आरंभ अर्थातच गणपती पूजनाने होतो. पण हे गणपती पूजन आपण जे जवळजवळ 12-15 दिवस अगोदर करण्याचं मागचं एक कारण असं आहे की लग्न कार्य हे प्रमुख कार्य असल्याने कुटुंबामध्ये कोणतीही अडचण अर्थात सोयरसूतक आलं तरीही ते कार्य थांबता कामा नये या उद्देशाने आपण 12-15 दिवस अगोदर करतो. म्हणजे लग्न कार्याचा आरंभ आज झालेला आहे त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण कुटुंबामध्ये आली तरी लग्न कार्य थांबणार नाही. हे गणपती पूजन अगोदर करण्याचं औचित्य आहे. सो म्हणजे आपल्याला काय असतं की जे आपले फेस्टिव्हिटीज असतात लग्नाचे ते आपल्याला या गणपती पूजनानंतर आपण चालू करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. अगदी बरोबर आहे. सो काही आलं जरी अडचणी अडीअडचणी तरी आपण थांबत नाही. कार्याची सुरुवात झालेली आहे झालेली आहे. आणि आता कार्याची थोडक्यात लग्न कार्याचे जे अनेक विधी आहेत त्याची सुरुवात आज झालेली आहे आणि पुढचे 10-15 दिवस ते कार्य चालूच राहणार आहे. सो आपल्याला म्हणजे कळते ना ही गोष्टी आपल्याला माहिती नसतात मला वाटतं त्यामुळे विनोद काकांनी आपल्याला सांगितल्यामुळे आपल्याला कळलं. थँक्यू सो मच काका. थँक्यू. आता आमच्या भटजींनी अनाऊन्स केलं की ज्यांनी ज्यांनी आरती केली आहे सगळ्यांनी एक नाव घ्यायचं आहे उखाणं घ्यायचं आहे. चला पटापट श्वेता मावशीपासून स्टार्ट करूया. उखाणं घेणं हे सगळ्यात इझी. विनोद माझा नेहमीच बिझी. आई नेक्स्ट वेळेस मामीनी पण आरती केली. मामी जिजी मावशीने केली. कोणी केली? शरुताईने आरती केली. बोल नाव घे. चल. रुसलेल्या राधेला श्रीकृष्ण म्हणतो हास. वैभवचं नाव घेते तुमच्यासाठी खास. महादेवाच्या पिंडीवर बेल वाते वाकून भूमेशचे नाव घेते सर्वांचा मान राखून. अरे वा. चला तुम्हीच बाकी आहे. गणेश पूजनाच्या दिवशी गणपतीला दुर्वा वाहते वाकून संजय रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. मंगळसूत्राच्या 2 वाटा सौभाग्याची खूण संतोषचं नाव घेते पाटलांची सून. वैभवजीच्या गहिणी वैभवी ओका गेली ना बाई. आता ही अथर्वला आपण चढती हळद लावतो जी पहिल्यांदा लावतात. मुलीसाठी आहे ते. सीताबायांनी शिंपियेला पाणेरणी सीताबायांनी शिंपियेला याच वाटे कोण गेला याच वाटे कोण गेला याच वाटे अथर्वला गेला देखलास काय ग याच वाटे अथर्वला गेला देखलास काय ग. आता ही लोक जे करतायत त्याच्यामध्ये म्हणजे आमच्यामध्ये याला म्हणतात की वारा घालणं. सो हे असं वारा घालतात. आता हे सगळं का करतात ते आपल्याला काही माहिती नाही पण तुम्ही एन्जॉय करा फक्त. हे सगळे आपल्याकडे पारंपरिक काय म्हणतात प्रथा ज्या आहेत ते असंच आहेत.
दिल्लीला सासऱ्याने न्यायला नेला का दिल्लीला. कसं वाटतं चॉकलेट हिरो बनून? लिरिक्स खतरनाक चालू आहे. खडी साखरेचं पाणी दूध पाणी खडी साखरेचं पाणी त्या पाण्यात वाढवेला थर्व नवरा त्या पाण्यात वाढवेला थर्व नवरा धरून देखेला रोशनी नवरीने दुरून देखेला रोशनी नवरीने. तुम्हाला मी जे संध्याकाळी सांगत होतो की इकडून सिलिंग दिसते, संध्याकाळी ना दुपारी सांगत होतो. सो ही बघा, ही सिलिंग आहे, इथे सिलिंग आहे आणि ही बघा ही दिसते सिलिंग, ही सिलिंगची लाईट आहे इकडे. सो हे दुपारी तुम्हाला अजिबात दिसत नव्हतं आणि हे बिल्डिंगने मस्त केलं आहे, एकदम छान वाटतं. माझी ना सकाळपासून मान खूप अकडलेली आहे, तर ऋत्वी आता माझा मसाज करते. ऋत्वी वा वा वा, नीट कर जरा, जोरात कर एकदम. हा बाप, अरे बापरे एवढा. हा बरं वाटतंय का आता थोडंसं? वादा म्हणजे काय, भूत प्रेत पिशाच. अच्छा. हा बाहेरचे निधी पण ते असतात किंवा काय ना काय तुम्हाला वेळ बाहेर माणूस पडला म्हणजे काय ना काय तुम्हाला विषय वाढतातच. म्हणून लग्नामध्येच बिझी राहायचं, बाकीचे विषय घ्यायचे नाही. म्हणून हळद लावून अडकून ठेवणं हेच कारण त्याच्या पाठीमागे. चलो बाय 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 एव्हरीवन, बाय बाय.